नमस्कार. विज्ञानयात्री हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री हंस ख्रिश्चन ओरस्टेड हे डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ. हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांनी लावलेला शोध म्हणजे वीज प्रवाह आणि चुंबकत्व मिळवण्यासाठी वीज प्रवाह उपयोगी पडू शकतो. हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांचा पहिला प्रयोग सांगायचे झाले तर विद्युतधारा आणि चुंबकत्व या दोन शास्त्रीय संकल्पनांमधील दुवा म्हणजे हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांनी लावलेला हा शोध होय. हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांनी वीज प्रवाही तारेमध्ये असणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तिच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे विविध प्रयोगातून सिद्ध केले. विद्युत प्रवाहामुळे होकायंत्रातील सुई हलते. पहिल्याच प्रयोगात वीज प्रवाही तारांच्या मदतीने हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांना विद्युतधारा किंवा विद्युत क्षेत्र किंवा विद्युत कुंडल तयार केले. या विद्युतधारा कुंडलीमध्ये त्यांनी होकायंत्र ठेवले. विद्युत धारेमुळे होकायंत्रातील सुई हल्ल्याचे हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांच्या निदर्शनास आले. विविध प्रयोगांती हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांनी भौतिकशास्त्रातील सिद्धांत प्रस्थापित केले. ओरस्टेडच्या सिद्धांतानुसार वीज प्रवाही तारेमध्ये असणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो. वीज प्रवाही तारामध्ये असणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतो. विद्युत प्रवाहाच्या या परिणामाला विद्युत प्रवाहाचे चुंबकीय परिणाम किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असे म्हणतात. जेव्हा एखाद्या वाहकामधून म्हणजे तारेमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतो. हा नियम सर्वात प्रथम वैज्ञानिक हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांनी शोधून काढला. विद्युत प्रवाहाची दिशा बदलल्यास चुंबकीय क्षेत्राची दिशा सुद्धा बदलते. तारेतील विजेचा प्रवाह वाढवला तर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र अधिक शक्तिशाली होते. तारेपण जसे लांब जाल तसे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. तारेभोवती तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा समजून घेण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरतात. यामध्ये अंगठा विजेच्या प्रवाहाची दिशा दाखवतो आणि वळवलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. कारखान्यामध्ये जड वस्तू उचलण्यासाठी या सिद्धांताचा वापर होतो. वीज, पंखे आणि इतर यंत्रांमध्ये ही संकल्पना वापरली जाते. हंस ख्रिश्चन ओरस्टेड यांचा जन्म दिनांक 14 ऑगस्ट 1777 रोजी डेन्मार्कच्या रुडकोबिंग या शहरात झाला. त्यांचे वडील औषध कंपनीत काम करायचे. ओरस्टेड यांचे बहुतेक प्रारंभिक शिक्षण घरीच स्वअभ्यासाद्वारे प्राप्त झाले. सन 1793 ते सन 1786 या कालावधीत त्यांनी कोपेनहेगन विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. सन 1799 त्यांनी द आर्किटेक्टोनिक्स ऑफ नॅचरल मेटाफिजिक्स या शीर्षकाच्या प्रबंधामार्फत ओरस्टेड यांनी कोपेनहेगन विद्यापीठातून संशोधन पदवी म्हणजे PhD डिग्री पूर्ण केली. सन 1800 अलेक्झांडर होल्टा यांनी ओरस्टेड यांना विजेचे स्वरूप तपासण्यासाठी त्यांचे पहिले विद्युत प्रयोग करण्यास प्रेरित केले. सन 1801 ओरस्टेड यांना प्रवास शिष्यवृत्ती आणि सार्वजनिक अनुदान मिळाले, ज्यामुळे ते संपूर्ण युरोपमध्ये 3 वर्ष प्रवास करू शकले. त्यांनी बर्लिन आणि पॅरिससह संपूर्ण खंडातील विज्ञान मुख्यालयांचा दौरा केला. ओरस्टेड यांनी जर्मनी देशातील जोहान विल्यम रिटर या भौतिकशास्त्रज्ञाची भेट घेतली. जोहान विल्यम रिटर यांच्या मते वीज आणि चुंबकत्व यांचा संबंध आहे. रिटर यांच्याशी झालेल्या संभाषणाने ओरस्टेड यांनी भौतिकशास्त्रातील वीज आणि चुंबकत्व संदर्भातील संशोधनाकडे आकर्षित झाले. वीज आणि चुंबकत्व ही निसर्गातील दोन मूलभूत शक्ती आहेत ज्या एकमेकाशी जवळून संबंधित आहेत. वीज म्हणजे प्रभारातल्या कणांचा प्रवाह तर चुंबकत्व हे गतिमान विद्युत प्रभाराद्वारे निर्माण होणारे बल होय. वीज आणि चुंबकत्व यांच्यातील संबंध मॅक्सवेलच्या समीकरणाद्वारे वर्णन केला जातो, जी 4 आंशिक अवकल समीकरणांचा एक संच आहे जो विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचे वर्तन वर्णन करतो.
वीज आणि चुंबकत्व यांच्यातील संबंधाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे इलेक्ट्रिक मोटार, जी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. इलेक्ट्रिक मोटार्स वापर लहान उपकरणापासून ते मोठ्या औद्योगिक यंत्रसामग्रीपर्यंत विविध प्रकारच्या उपयोगामध्ये केला जातो. आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे जनरेटर, जी यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. जनरेटरची वापर घरे आणि व्यवसायासाठी वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. वीज आणि चुंबकत्व यांच्यातील संबंध विद्युत चुंबकीय तरंगाचे वर्तन समजून घेण्यासाठी देखील आवश्यक आहे, जे दोलन करणाऱ्या विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांनी बनलेले तरंग आहेत. विद्युत चुंबकीय तरंगामध्ये प्रकाश, रेडिओ तरंग आणि मायक्रोवेव्ह यांचा समावेश आहे. वीज आणि चुंबकत्वाच्या अभ्यासाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असे म्हणतात आणि भौतिकशास्त्रातील हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक मूलभूत क्षेत्र आहे, ज्याचे तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनात अनेक उपयोग आहेत. सन 1806 मध्ये कोपेनहेगन विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक पदासाठी ओरस्टेड यांची नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने सर्वसमावेशक भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र कार्यक्रम विकसित केला आणि नवीन प्रयोगशाळा स्थापन केल्या. सन 1819 मध्ये ओरस्टेड यांनी रासायनिक पद्धतीच्या उपयोजनाद्वारे मिरवेल, पांढरी आणि काळी मिरी, पायपर नायग्रम या वनस्पतीपासून पायपरीन हे रासायनिक संयुग वेगळे केले. पायपरीन काळ्या मिरीतील तिखटपणा असणारा नैसर्गिक घटक. हा प्रामुख्याने काळ्या मिरीमध्ये ब्लॅक पेपर मध्ये आढळणारे एक रासायनिक सक्रिय तत्व आहे, ज्यामुळे मिरीला तिखट चव मिळते. पायपरीनचे मुख्य स्रोत म्हणजे काळी मिरी, पायपर नायग्रम हे होय. हे नैसर्गिक अल्कलॉइड घटक आहे. पायपरीन हे शरीरात इतर पोषक घटक, विशेषतः हळदीतील कर्कुमिन शोषून घेण्यासाठी क्षमता वाढवते. पायपरीन हे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. पायपरीन हे कफ कमी करून श्वसनसंस्थेचे आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरते. पायझोमीटर हा द्रव्यांचा दाब आणि संकोचितता मोजण्यासाठी वापरला जाणारा एक वैज्ञानिक उपकरण आहे. हा उपकरण हन्स क्रिश्चियन ओरस्टेड यांनी सन 1822 मध्ये डिझाईन केले किंवा शोधला होता. तर पायझोमीटर हे नाव अमेरिकन संशोधक जेकब पार्किन्स यांनी दिले असावे असा समज आहे. भूजल पातळी, ग्राउंड वॉटर लेवल आणि पाण्याचा दाब अचूक मोजण्यासाठी या पायझोमीटरचा उपयोग होतो. हा एक साधा उभा सछिद्र टोक असलेला नळीसारखा एक भाग आहे, जो जमिनीत किंवा द्रवामध्ये रोखला जातो. धरण, बोगदे, इमारतीच्या बांधकामापूर्वी जमिनीत पाण्याचा दाब किती आहे हे तपासण्यासाठी अभियंते याचा वापर करतात. हन्स क्रिश्चियन ओरस्टेड हे प्रसिद्ध डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म दिनांक 14 ऑगस्ट 1777 रोजी डेन्मार्क येथे झाला. वडील फार्मासिस्ट होते, ज्यामुळे त्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण झाली. त्यांनी कोपेनहेगन विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि पुढे तेथेच प्राध्यापक झाले. सन 1820 मध्ये हन्स क्रिश्चियन ओरस्टेड यांचा मुख्य शोध म्हणजे विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतो, ज्याने वीज आणि चुंबकत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सिद्ध झाले. एका प्रयोगादरम्यान त्यांनी पाहिले की विजेचा प्रवाह सुरू असताना कंपासमधील चुंबकीय सुई हालचाल करते. यावरून वीज आणि चुंबकत्व यांचा संबंध स्पष्ट झाला. त्यांनी प्रथमच अशुद्ध स्वरूपात का होईना अल्युमिनियम धातू वेगळा करण्यात यश मिळवले. मिरपुडीतील तिखट घटक असलेला पायपरीन नावाचा घटकाचा शोध त्यांनी 1822 मध्ये लावला. त्यांच्या या महान शोधामुळे पुढे मायकल फॅरेडे, जेम्स मॅक्सवेल यांना नवीन शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेची एककाला CGS प्रणालीमध्ये ओरस्टेड असे नाव देण्यात आले. दिनांक 9 मार्च 1851 रोजी कोपेनहेगन येथे हन्स क्रिश्चियन ओरस्टेड यांचे निधन झाले. विज्ञानयात्री हन्स क्रिश्चियन ओरस्टेड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा
आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवननिष्ठा. धन्यवाद.